जर तुम्हाला खरं ज्ञान, प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि आशा वर्कर 2025 मधील नवीन अपडेट्स आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. भारताच्या आरोग्य व्यवस्थेत प्राथमिक आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक नागरिकाला मूलभूत आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारे अनेक योजना राबवत आहेत. या योजनेच्या केंद्रस्थानी दोन महत्त्वाचे घटक आहेत: आशा वर्कर, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, आणि CHO, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. हे दोन्ही कार्यकर्ते म्हणजे आरोग्य व्यवस्थेचे ग्रामीण हृदय आहेत. आशा वर्कर सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 1. भूमिका आणि जबाबदाऱ्या. आशा वर्कर ही ग्रामीण भागातील एक प्रशिक्षित महिला असते जी आपल्या गावात आरोग्यविषयक सेवा पोहोचवते. तिच्या कामात खालील गोष्टींचा समावेश होतो: गर्भवती महिलांची नोंदणी आणि नियमित तपासणी, बालकांच्या लसीकरणाचे नियोजन आणि अंमलबजावणी, कुटुंब नियोजन, मातृ आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि आरोग्य जागरूकता निर्माण करणे, घरपोच भेटी देऊन रुग्णांना प्राथमिक उपचार व सल्ला देणे, कोविड, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांविरुद्ध जनजागृती मोहिमा राबवणे. ही सर्व कामे ती NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करते. 2. नवीन अपडेट्स 2024 ते 2025. प्रोत्साहन आणि मानधन वाढ. केंद्र सरकारने आशा वर्कर्ससाठी निश्चित मासिक प्रोत्साहन रक्कम 3,500 रुपये प्रति महिना इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांमधील कार्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाते. उदा. लसीकरणासाठी 100 रुपये, गर्भवती नोंदणीसाठी 200 रुपये, जनजागृती मोहिमांसाठी 150 रुपये इत्यादी. दीर्घसेवा मानांकन योजना. 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या आशा वर्कर्सना केंद्र सरकारकडून मानांकन रक्कम देण्याची योजना आहे. पूर्वी ही रक्कम 20,000 रुपये होती, आता ती 50,000 रुपयेपर्यंत वाढवली गेली आहे. विमा व आरोग्य संरक्षण. आशा वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य विमा संरक्षण दिले जात आहे. राज्यस्तरीय सुधारणा. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये आशा वर्कर्सना अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. काही जिल्ह्यांमध्ये 1,000 रुपये ते 1,500 रुपयेपर्यंत राज्य प्रोत्साहन रक्कम मिळते. 3. आशा वर्कर भरती व प्रशिक्षण. उमेदवार महिला असावी, स्थानिक गावातील रहिवासी असावी. शिक्षण पात्रता किमान 8वी ते 12वी उत्तीर्ण. प्रशिक्षण 23 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण आणि पुढील काळात कार्यशाळा व रिफ्रेशर कोर्सेस. निवड प्रक्रिया ग्रामसभा पंचायत समितीमार्फत होते. 4. अडचणी आणि मागण्या. मानधन अनियमितपणे मिळणे, निश्चित वेतनाची मागणी, शासकीय सेवेत नियमितीकरणाचा अभाव, आरोग्य उपकरणांचा तुटवडा या मागण्यांसाठी अनेक राज्यांमध्ये आशा वर्कर्सने आंदोलनही केले आहे. महाराष्ट्रातही 2024 मध्ये नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथे मोठी आंदोलने झाली होती. CHO, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. सविस्तर माहिती. 1. भूमिका. CHO म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हे पद आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर HWC अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. त्यांचा उद्देश म्हणजे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत समुदाय पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे. CHO चे मुख्य कार्य प्राथमिक तपासणी व उपचार देणे, औषधांचे व्यवस्थापन व वितरण, गर्भवती व मातांसाठी तपासणी व मार्गदर्शन, रोग प्रतिबंधक व आरोग्य संवर्धन कार्यक्रमांचे नियोजन, आरोग्य आकडेवारी गोळा करणे आणि रिपोर्ट तयार करणे. 2. पात्रता आणि प्रशिक्षण. शैक्षणिक पात्रता BSc नर्सिंग, GNM, BAMS पोस्ट बेसिक नर्सिंग, सर्टिफिकेट इन कम्युनिटी हेल्थ CCH हा ब्रिज कोर्स अनिवार्य आहे. प्रशिक्षण कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. 3. भरती आणि पगार. 2024 ते 2025. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत दरवर्षी CHOसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. महाराष्ट्रात 2025 मध्ये 1,974 पदांसाठी भरती अधिसूचना निघाली आहे. पगार. प्रशिक्षण काळात 10,000 रुपये ते 15,000 रुपये, नियुक्तीनंतर 30,000 रुपये ते 45,000 रुपये मासिक मानधन. काही राज्यांमध्ये कार्यप्रदर्शनावर आधारित बोनस किंवा भत्तेही दिले जातात. 4. CHOसाठी सध्याचे बदल व सुधारणा. हेल्थ आणि वेलनेस सेंटर्सची संख्या वाढल्यामुळे CHOची मागणी झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारकडून CHOना अधिक अधिकार देण्याची प्रक्रिया सुरू आहे, जसे प्राथमिक औषधोपचार, रुग्ण नोंदणी, टेलिमेडिसिन. NHMने 2025 मध्ये CHO प्रशिक्षण मॉड्यूल अपडेट केले आहे ज्यामध्ये डिजिटल हेल्थ,
मानसिक आरोग्य आणि नवनवीन रोगांवरील अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. 5. अडचणी व आव्हाने. हे बहुतेक वेळा कराराधारित कंट्रॅक्च्युअल असतात, त्यामुळे नोकरीत असुरक्षितता आहे. कामाचा ताण जास्त असून कर्मचारी संख्या अपुरी आहे. गावात औषधे, साधने, उपकरणे व पायाभूत सुविधा यांचा तुटवडा असतो. अनेक राज्यांमध्ये संघटनांनी रेग्युलरायझेशन आणि पर्मनंट पोस्ट च्या मागण्या. सरकारचे धोरण आणि भविष्य. भारत सरकार आयुष्मान भारत 2.0 या नव्या आराखड्यात 2025 पर्यंत 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी हजारो व आशा वर्कर्सची गरज आहे. राज्य सरकारांनी या पदांवर अधिक स्थिरता आणण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत. ठराविक कालावधीनंतर नियमितीकरण, राज्यस्तरीय सेवा नियमावली तयार करणे, डिजिटल हेल्थ प्रशिक्षण, महिला आरोग्यसेवकांसाठी आरोग्य विमा व सुरक्षा निधी. आशा वर्कर आणि CHO हे दोन्ही घटक ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे कणा आहेत. त्यांनी कोविडसारख्या संकटकाळात अतिशय धैर्याने काम केले. शासनाने त्यांच्या मानधन, प्रशिक्षण, विमा आणि नियमितीकरणाच्या दिशेने काही सकारात्मक पावले उचलली असली तरीही त्यांच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. भविष्यात आरोग्यसेवा अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी या दोन्ही पदांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आशा वर्कर आणि CHO हे आरोग्याचे नवे योद्धे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. जर तुम्हाला खरं ज्ञान, प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी